हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुपौर्णिमा, तर माझ्याकडून सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पहिले गुरु असतात आपले आईवडील, त्यानंतरचे आपले गुरु असतात आपण ज्यांच्याकडून खूप काही शिकतो, ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, अशा सगळ्या गुरूंना माझ्याकडून नमन. गुरु म्हणजे शाळेत शिकवणारी व्यक्तीच गुरु असते का? तर नाही. ज्यांच्याकडून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी शिकतो, परिसरामध्ये कसं वागायचं, जीवनामध्ये कसं जगायचं, ह्याच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या ज्यांच्याकडून आपल्याला शिकल्या जातात. असा एकतरी गुरु असतो की ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला भेटतात. तर अशाच गुरूंना माझं नमन. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं बाहेरचं सगळं आवरून घेतलेलं आहे. झाडझूड, तुळशीजवळची रांगोळ हे तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. घराला पोछा आज माझ्या मुलीनंच मारला. तर इथं लगेच मग मी उंबरठ्याचं पूजन करायला घेतलेलं आहे. दररोजच मी तुम्हाला हे असं का बरं दाखवते, उंबरठ्याचं पूजन, बाहेरची स्वच्छता. जे मी माझं दररोजचं जीवन जगते ना, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण आपले व्हिडिओज डेली रूटीन असल्यामुळं मी जे डेली करते किंवा मी जे डेली माझं जीवन जगते ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. तुम्ही पाहिलं असेल, हळदीचं लेपन केलं, त्याच्यानंतर दिवे लावून घेतलेले आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं मी उंबरठा सजवून घेतलेला आहे. जास्ती मेहनत खर्च न करता किंवा जास्त वेळ एकाच कामासाठी न देता इथं एकदम झटपट अशी मी उंबरठ्याची इथं पूजा करून घेतलेली आहे. उंबरठ्यावरती रांगोळ, स्वस्तिक, लक्ष्मीचे पावलं हे काढणं खूप शुभ असतं. तुम्ही इथं पाहू शकता एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी इथं उंबरठा सजवून घेतलेला आहे. तरी उंबरठा एवढा सुंदर आणि छान वाटत होतं. जेव्हा केव्हा आपण हळदीचं लेपन करतो तर तेव्हा घरामध्ये खरंच एक पॉझिटिव्हिटी एनर्जी तयार होते आणि पाहायलासुद्धा एकदम प्रसन्न वाटतं. उंबरठ्यावरती मी शक्यतोवर कापूर हा जाळतच असते. कापूर हा निगेटिव्हिटी बाहेर पाडतो. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त कापूर जाळायला पाहिजे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळा असला म्हणजे रोगराई जास्त पसरते आणि कापूर जर आपण जाळला तर त्याच्यामुळे बरेचसे जंतू मरतात. तर शक्यतोवर आपण आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते शक्यतोवर आजारी पडू नये यासाठी आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळायलाच पाहिजे. त्यानंतर तुळशीची तर मी पूजा करूनच घेतली होती, पण दिवा लावायचा बाकी होता. तर इथं मग दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि तुळशी मात्या एवढी छान झालेली आहे. थोडीशी तुळशी मातीतली माती ना मी काढून टाकली होती आणि थोडीशी नवीनवाली माती टाकल्यामुळे छान अशी तुळस माता झालेली आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की मी बेलाचं झाड लावलेलं आहे आणि ती जी माझ्याकडं एक पिंड होती महादेवाची, तर ती पिंडच मी तिथं ठेवलेली आहे. मी दुसरी इथं पिंड आणणार, पण जेव्हा ओंकारेश्वरला जाणार तेव्हाच तिथूनच मग मी ती पिंड घेऊन येणार. पण जी माझ्याकडे होती त्याच पिंडीची आता सध्या तरी मी सेवा करते. दररोज एक लोटा पाणी अर्पण करत असते. अक्षदा, फूल हे सगळं अर्पण करून तिथली सुद्धा पूजा करून घेतली. त्याच्यानंतर लगेच मग मी घरात आले. तर मला आज देवारा थोडासा क्लीन करायचा होता. देवाऱ्यातले सगळे देव काढून घेतले, देवारा स्वच्छ पुसून घेतला, त्याच्यामध्ये नवीन वस्त्र सगळे नवीनवाले कपडे टाकले. ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण ते करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तुम्ही बघण्याससुद्धा बोर होता. तर मी ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. झटपट अशी पूर्ण स्वच्छता करून घेतली. देवाऱ्यातल्या देवांच्या छान अशी अंघोळ घालून त्यांना त्यांच्या जागी स्थान देऊन दिलेलं आहे. त्यांना अक्षदा, अष्टगंध, फुलं अर्पण करून त्यांची पूजा करून घेतली आणि आरामात शांततेत तिथं मी स्वामींचा अभिषेक करते. स्वामींचा अभिषेक सुरू होता तर माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप चालू होता. तुम्ही इथं तारक मंत्रही म्हटला तरी पण चालते. तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी पहिले पाण्यानं अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर मी दुधानं अभिषेक करून घेतला, दह्यानं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर चंदन पावडरनं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर तुपानं अभिषेक करून घेतला, साखरेनं अभिषेक करून घेतला आणि सगळ्यात शेवटी इथं मी मधानं अभिषेक करून घेतलेला आहे.
आज सगळ्या वस्तू सेपरेट घेतल्या होत्या आणि सेपरेटेनं स्वामींचा छान असा अभिषेक करून घेतला. इथं मी खाली पहिले एक छोटा चौरंग असतो ना, तर तो ठेवलेला आहे आणि त्या चौरंगावरती एक वस्त्र ठेवलेलं आहे लाल कलरचं आणि त्याच्यावरती परत एक छोटा असं म्हणजे चौरंग ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आसन ठेवलेलं आहे. याच्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवणार आहे. जे नागवेलीचे पानं असतात तर त्या नागवेलीच्या पानांनी मी इथं थोडंसं ते सजवून घेतलेले. अशा केव्हा आपण पूजा करतो किंवा अशा सेवा ज्या करतो ना, तर त्या देवांना खरंच आवडतात आणि त्या सेवा देवांपर्यंत नक्कीच पोहोचतात. तर इथं मी स्वामींचा अभिषेक करून घेतला, छान असं त्यांचं आसन सजवून घेतलं आणि स्वामींसाठी तर मी हे नवीन वस्त्र आणलेलं होतं, तर त्यांना ते वस्त्र घालून इथं त्यांना त्यांच्या जागी स्थान देऊन दिलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, सुंदर असं हे डेकोरेशन झटपट केलेलं आहे. तर इथं मी स्वामींच्या मूर्तींना चंदन पावडर लावलं, अष्टगंध लावला, त्याच्यानंतर कुंकू लावून थोड्याशा अक्षता अर्पण केल्या आणि मागच्या ज्या साईडचा गुलाब आहे ना, तर त्याला खूप सारे असे फुलं आलेले होते गुलाबाचे. तर गुलाबांच्या फुलांनी सुद्धा इथं मी असं छान असं सजवून घेतलेलं आहे आणि स्वामींना गुलाबाचे फुलं, पिवळे फुलं हे खूप आवडतात. तर त्यांनी छान असं मी हे डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि एवढं सुंदर असं हे डेकोरेशन दिसत होतं. तर छान अशी पूजा करून झाली, एकदम प्रसन्न वाटत होतं आणि त्याच्यानंतर लगेच मग इथं मी आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. आपल्याला जेव्हा केव्हा स्वामींच्या सेवा करायच्या असत्या किंवा स्वामींच्या सेवा करण्याची आपली इच्छा असते, तर पहिले आपल्याला स्वामींना गुरु मानावे लागते, म्हणजे केंद्रात जाऊन त्यांचं आपल्याला गुरुपद घ्यावं लागते. तर मी गुरुपद खूप वर्षापासून घेतलेलं आहे आणि दरवर्षी मी केंद्रात जात असते. पण आज म्हणजे केंद्रात काही माझं जाणं होणार नाही, कारण आज आता आखाड महिना लागलेला आहे आणि आमच्या गल्लीतल्या 4-5 ताईनं तर देवीला बोनं द्यायला चाललेलं आहे. आखाड महिन्यातलं दही भाताचं बोनं असतं ना, तर ते बोनं, तर मला पण त्यांच्यासोबत जायचं आहे. दही भाताचं बोनं हे देवी मातेच्या मंदिरात द्यावं लागतं, तर मग आम्हाला देवी मातेच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजे देवीच्या मंदिरात. त्याच्यामुळं माझं केंद्रात जाणं काही होणार नाही. जर मी गेलेच तर मग तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते शेअरच करणार. तर इथं मग आरत्या करून घेतल्या. त्याच्यानंतर मग मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. सकाळचा जो स्वयंपाक आहे टिफिनचा दोघांच्याही, देवांश आणि त्याच्या पप्पांचा, तर तो माझा बनवून झालेला होता. पण मला आता नैवेद्य दाखवायचा होता स्वामींना. त्याच्यानंतर मला सोबत जो नैवेद्य घेऊन जायचा होता ना, ते मी तुम्हाला पुढं दाखवतेच. तर इथं पहिले तुम्ही पूजा पाहून घ्या. एवढी सुंदर अशी मी पूजा केलेली आहे. खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. धूप, दीप जो वास असतो ना, तर त्या वासामुळे घरामध्ये एवढं छान वाटतं. तर छान वाटत होतं. तर लगेच इथं मग मी कणिक मळून घेतलेले आहे आणि तुम्हाला ह्या साईडनं सुद्धा कणिक मळलेलं दिसत असेल 2 प्रकारचे. तर इथं मला दिवे बनवायचे होते. तर दिवे बनवण्यासाठी थोडंसं घट्ट कणिक मळावं लागतं. तर ते कणिक मी मळून एका साईडनं ठेवलं. त्याच्यानंतर मला मेथीची भाजी बनवायची होती एकदम साध्या सिंपल पद्धतीनं, सुक्कीवाली. तर इथं लगेच मग मी मेथीच्या भाजीला फोडणी दिलेली आहे. तर इथे मी स्वयंपाकामध्ये वरण, भात, मेथीची भाजी, त्याच्यानंतर गोडमध्ये मी शिरा बनवणार आहे थोडासा. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे जे गुलगुले बनवले जातात ना, तर ते सुद्धा बनवणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुऱ्यासुद्धा बनवणार आहे. तसं मी जसं बनवणार तसं तुम्हाला ते दाखवणारच. तर इथं पहिले मी मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि इथं मी थोडा नैवेद्यसुद्धा काढून ठेवलेला आहे. म्हणजे जसं बनवलं तसं मी ते थोडंसं सोबत नेण्यासाठी काढून ठेवलेलं आहे. तर इथं मी मला गुलगुले बनवायचे होते, तर त्यासाठी इथं मग मी गूळ थोडासा उकळत ठेवलेला आहे, म्हणजे गुळाचं लवकर पाणी होणार. तर इथं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं असतं ना, किसून घेतलेलं खोबरं, तर ते ॲड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं दहीसुद्धा टाकलेलं आहे आणि ते भिजून एका साईडनं बाजूला ठेवून दिलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता मी नैवेद्यासाठी शिरासुद्धा बनवलेला आहे, कारण घरीसुद्धा मला नैवेद्य दाखवायचा आहे, सोबतसुद्धा नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर इथं पुऱ्या बनवून झालेल्या होत्या. पुऱ्या तर माझ्या मुलीनंच बनवल्या. आता सध्या माझी मुलगी घरी असल्यामुळं मला तिची बरीचशी कामामध्ये मदत होती. तर इथं मग सगळा स्वयंपाक बनवून झाला होता. दिवेसुद्धा बनवून झालेले होते. आज दिवे लावण्याला खूप महत्त्व आहे. आज जी पौर्णिमा असते ना, गुरुपौर्णिमा, तर त्या दिवशी जास्तीत जास्त आपण दिवे लावायला पाहिजे. तर इथं नैवेद्य माझ्या मुलीनंच दाखवला. तिचा नैवेद्य दाखवेपर्यंत मला सोबत जो नैवेद्य घेऊन जायचा आहे ना देवी मातेसाठी, तर तो नैवेद्य मी काढत होती. आणि मुलांनाही थोड्याफार ह्या गोष्टींची सवय लागायलाच पाहिजे, कारण आपण ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जगत असतो, तर ते मुलं पाहूनच आपलं शिकतात.
तर तिलाही बरीचशी देवपूजेची आवड आहे आणि आता शक्यतो ती घरी येईन तर मग ती देवपूजासुद्धा कधीमधी करत असते. म्हणजे मी तिला करायलाही लावत असते आणि ती मी जशी देवपूजा करते तशीच ती सुद्धा देवपूजा करते. तर इथं तिनं ताट थोडंसं वाकडं ठेवलेलं होतं, तर मी बघायला आली. तर मग मी तिला सांगितलं की ताटं वरण भाताचे ज्या वाट्या असतात ना, तर त्या देवांकडे ठेवायच्या. तर मग ती म्हणे ठीक आहे, मी तसंच करते. म्हणजे मुलांना ज्या चुका होतात किंवा ते चुकतात तर आपण त्यांना नक्कीच ह्या गोष्टी सांगायला पाहिजे आणि ते चुकांमधूनच बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात. तर आता जेव्हा पुढच्या वेळेस नैवेद्य दाखवणार तर ती ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवणार. तर इथं पाहू शकता परत तिनं ते ज्या वाट्यांमध्ये नैवेद्य ठेवलेला होता म्हणजे वरण भात तर ते व्यवस्थित ठेवलं. त्याच्यानंतर लगेच मग मी तयारी केली. इथं छान अशी साडी घातलेली जाण्यासाठी. जास्त मी इथे काही शूट नाही केलं कारण काय होतं शक्यतो कॅमेरा पकडायला कुणी नसतं आणि आपण दुसऱ्यांना नेहमी म्हणू शकत नाही की माझा कॅमेरा पकडतं का. आपलं आपल्याला शूट करावं लागतं. जेवढं झालेलं आहे ना तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. दरवर्षी आम्ही आखाड महिन्यात हे देवीला येतो. हे मी तुम्हाला 2-3 वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आम्ही सगळ्या 5-6 जणी ताई ॲटो करूनच आलेलो होतो. तर इथं छान मग आम्ही जो नैवेद्य आणलेला होता सगळा नैवेद्य व्यवस्थित ठेवला. ते देवीची ओटीसुद्धा भरलेली आहे कारण आखाड्यामध्ये महिन्यामध्ये देवीची ओटीसुद्धा भरायला पाहिजे. तर मग ओटीसुद्धा घरूनच घेऊन आलेलो होतो. तर व्यवस्थित ओटी भरलेली आहे. तुम्हाला इथं समोर दिसत असेल आम्ही तिघीजणींनी खणा नारळानं छान अशी ओटी भरलेली. त्याच्यानंतर घरून जो आणलेला नैवेद्य होतो तो सगळ्यांनी तिथं व्यवस्थित ठेवलेला आहे. ज्यांच्या घरात ही देवी आहे तर हे नैवेद्य ते उचलून घेतात आणि गाईच्या तोंडी देतात. म्हणजे ते इकडं तिकडं काही टाकल्या जात नाही. तर इथं कशी मनसोक्त अशी पूजा होते, गर्दी पण नसते. आपल्याला हवी तशी जेवढ्या वेळ पाहिजे तेवढ्या वेळ आपण इथं पूजा करू शकतो. त्याच बाजूला म्हणजे मंदिराच्याच बाजूला इथं पिंड होती महादेवाची. तर तिथंही मग आम्ही घरून ज्या बॉटल आणलेल्या होत्या तर त्यातलं थोडं पाणी तिथं अर्पण केलं आणि त्याच्यानंतर रेणुका मातेचं जे मंदिर आहे मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण आज पौर्णिमा असल्यामुळं एवढी गर्दी होती तर मी तिथं काही जास्त म्हणजे शूट नाही केलं. कारण पर्समधून मोबाईल काढणं परत मोबाईल पर्समध्ये ठेवणं तर चोरी जाण्याची भीती वाटते. तर त्यामुळं मग मी जास्त काही तिथलं शूट नाही केलं. पण आता महालक्ष्मी सणवार येत आहेत ना तर छान असं तिथला परिसर सजलेला होता देवांच्या वस्तू घेण्यासाठी. त्याच्यानंतर घरी आले आणि पूर्ण अर्धा दिवसाचा उपवासच झालेला होता कारण मी सकाळी काहीच खाऊन गेलेली नव्हती. तर घरी आले पहिले जेवण केलं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. जास्त तर काही शेअर नाही करताना जेवढा शूट केला तेवढाच तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.